नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पोह्याची साधी आणि सोपी पद्धत करणार आहोत. त्याने झटपट पोहे तयार होतील. त्यासाठी आपण घेतलेले आहेत 2-4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक तुकडे करून. तसेच 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारं हळद 1 चमचा घेतलेली आहे, छोटा चमचा, आणि अर्धा चमचा जिरी व अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. तर एका पातेल्यात आपण 2 पळी तेल घेतलेलं आहे, गोड तेल. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहोत. तेल खूप तापलेलं आहे, त्याच्यामुळं आपण गॅस बारीक करून घेणार आहोत. तर जिरी मोहरी चांगली अशी भाजून घ्यायची. तर जिरी चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा चिरलेला टाकणार आहोत. मिरची वगैरे सगळं एकत्र टाकून देणार आहोत. त्याने काय होईल, तुमचा गॅससुद्धा बचत होईल आणि आपल्या पोह्याची रेसिपी लवकरात लवकर तयार होईल. तर अशा प्रकारे थोडंसं आपण त्याला तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे. याला आपण 1 ते 2 मिनटं चांगलं भाजून घेणार आहोत. जेणेकरून त्या मिरचीचं तिखट याच्यामध्ये उतरेल. त्यात हळदसुद्धा टाकून घेणार आहोत तेलातच. अशा प्रकारे आपल्या मिरच्या वगैरे चांगल्या मस्त तळून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता आपण थोडेसे शेंगदाणे टाकणार आहोत. हे मिश्रण व्यवस्थित चांगलं भाजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पोहे टाकायला घेणार आहोत. तर हे बघा, मस्तपैकी छान असा वास सुटलेला आहे. तर आता त्याच्यात आपण मस्त हे भिजू घातलेले पोहे घालणार आहोत. अशा प्रकारे त्यात पोहे टाकून झालेले आहेत. आता त्यांना मस्त एकजीव करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपले पोहे लवकरात लवकर तयार होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्रकारे आपले छान असे पोहे तयार झालेले आहेत. त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ आपण टाकणार आहोत. परत एकदा त्याला छानसं असं हलवून घेणार आहोत आपण. त्याच्यात आम्ही कोथिंबीर वगैरे काय टाकत नाही, कारण ती आम्हाला आवडत नाही, म्हणून आम्ही कोथिंबीर कढीपत्ता असा कुठलाच ह्याच्यात पदार्थ टाकत नाही. आता त्याला आपण 2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर आपले 2 मिनिटं झालेले आहेत. पोहे बघा आपले असे छान तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे हे बघा आपले पोहे तयार झालेले आहेत. आपण आता या प्लेटमध्ये घेणार आहोत त्या पोह्यांना थोडं. हे बघा आपले छान असे पोहे तयार झालेले आहेत. थँक्यू.